राज्यातील बहुतांश शहरांचा पारा हा 40च्या पार गेलेला पाहायला मिळतोय. तर वाशिम आणि अकोल्यामध्ये उष्माघाताचे 2 रुग्ण सुद्धा आढळलेले आहेत. म्हणजे उष्माघाताचे 2 बळी गेलेत. रुग्णांची संख्या तर अगदी 15-20 पेक्षा सुद्धा जास्त आहे. त्यामुळे अचानकच संपूर्ण राज्यभरामध्ये हीट वेव्ह आली आहे का, अशा चर्चा अचानक सुरू झालेल्या आहेत. नेमकं सध्या राज्यातील तापमानामध्ये एवढे चढ-उतार का होत आहेत आणि सध्याचं टेम्परेचर कसं असणार आहे? या सगळ्यावरती खरं तर आपण बोलणार आहोत. हे सगळंच जाणून घेणार आहोत. मी आता पुण्यातील हवामान विभागामध्ये आहे. माझ्याबरोबर डॉक्टर सानप सर आहेत. सर काय सांगाल? आजचं टेम्परेचर नेमकं काय म्हणतंय? आणि त्याचबरोबर हीट वेव्ह आली असं अनेकांचं म्हणणं आहे. तर तसं काही घडतंय का? अ, ओके. मागील 24 ते 48 तासांचं जर आपण तापमान बघाल, कमाल तापमान, तर ते 40च्या वरती बऱ्याच स्टेशन्समध्ये रिपोर्ट झालेलं आहे. बेसिकली विदर्भामध्ये जास्त तापमान आपल्याला दिसतंय, ज्यामध्ये अकोला 44 डिग्री सेल्सिअस, त्यानंतर अमरावतीला सुद्धा 44 डिग्री सेल्सिअस आणि विदर्भातील बऱ्याच ठिकाणी तापमान हे 42 डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलेलं आहे. त्यानंतर मराठवाड्याचं जर बघाल तर मराठवाड्यामध्ये सुद्धा बीडला 43 डिग्री सेल्सिअस, त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये मालेगावमध्ये 43 डिग्री सेल्सिअस आणि सोलापूरमध्ये सुद्धा 42 ते 43 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा तापमान 40च्या वरच आहे. फक्त कोकण किनारपट्टीला तापमान हे 35-36च्या दरम्यान आहे. परंतु तिथं दमट वातावरण असल्यामुळं, उष्ण आणि दमट ह्या कारणामुळं तिथं येलो अलर्ट दिला गेलेला आहे. हीट वेव्ह क्रायटेरिया सॅटिस्फाय आता तरी होताना दिसत नाही. तरी पण 40च्या डिग्री तापमान, 40च्या वरती तापमान गेल्यामुळं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी आपण येलो अलर्ट दिलेला आहे. हीट वेव्हसाठीच दिलेला आहे आणि नागरिकांनी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. सर पुणे शहराचं वातावरण कसं असणार आहे पुढच्या 2-3 दिवसांमध्ये? कारण पुण्यामध्ये सुद्धा प्रचंड उकाडा जाणवतो. राईट. आता पुण्याचं जर तापमान बघाल तर शिवाजीनगरला 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत नोंद होताना दिसते. काल 39.8 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद शिवाजीनगर इथे झालेली आहे. लोहगावला 41-42पर्यंत तापमान जाताना दिसतंय. तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट ह्युमन हेल्थवर होताना दिसतोय. तर दुपारी ज्यावेळी हीट पीकवर असेल तर अशा वेळी नक्कीच बाहेर जाणं टाळलं पाहिजे. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडणं गरजेचं आहे किंवा मग प्रिकॉशनरी मेजर्समध्ये हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे. कॅप यूज करणं किंवा इतर ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या करणं गरजेचं आहे. सर पुढच्या एक 4-5 दिवसांचं तापमान कसं राहणार आहे? काही मॅपवरती आपल्याकडे आलं असेल आता? हां, म्हणजे मॅपवर नाही, परंतु आमचं जे फोरकास्ट आहे त्यानुसार येणारे 2 दिवस जे आहे, ते अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. परंतु 18-19 तारखेनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जसं कोल्हापूर, सांगली, सातारा इकडे पाऊस होण्याची शक्यता आहे आणि 19, 20, 21, 22 त्यापुढचे 3 ते 4 दिवस आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता जे उष्णता वाढलेली आहे त्यामध्ये काहीसा दिलासा आपल्याला मिळू शकतो 19 तारखेनंतर, ज्यामध्ये तापमान जे आहे 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी आत्ताचा जो ट्रेंड चालू आहे यापेक्षा ते कमी असण्याची शक्यता आहे, असं आपण सांगितलं. सर म्हणजे थोडक्यात आत्ता जे काही खूप जास्त तापमान वाढलेलं आहे आणि खूप ऊन जाणवत आहे, हे ऊन कमी तर होणार आहे, मात्र कमी कसं होणार आहे? तर अवकाळी पावसाच्या माध्यमातून कमी होणार आहे थोडक्यात. येस, नक्कीच. आपण असं म्हणू शकतो की वादळी पावसाची शक्यता 18-19 तारखेनंतर थोडक्यात शेतकऱ्यांचं नुकसान काही प्रमाणात होऊ शकतं यामध्ये. तर आपण आता तरी 3 दिवसांचा गॅप आहे. यामध्ये जर जे पिकं एकदमच काढणीला आले आहे, तर त्याचा ते नियोजन करू शकता. त्याचबरोबर जे हॉर्टिकल्चर पिकं आहेत, त्यांची पण काळजी घेऊ शकता. 2 ते 3 दिवस हातामध्ये आहेत. परंतु काही पिकं एकदमच लहान आहेत, तर त्यामध्ये डिफिकल्टी येऊ शकते. परंतु काळजी किंवा नियोजन करणं गरजेचं आहे. सर या व्यतिरिक्त सुद्धा अनेकांचा असा प्रश्न असतो, की पुढच्या काही दिवसांचं तापमान कसं असणार आहे? किंवा मग हीट वेव्ह येणार आहे का? गेल्या अनेक वर्षांपासून हीट वेव्ह हा एक जो शब्द आहे, तो खूप प्रचलित झाला आहे असं आपण म्हणू शकतो. थोडंसं जरी ऊन जाणवायला लागलं, की लोक म्हणतात, की हीट वेव्ह आली, हीट वेव्ह आली. तर मुळात हीट वेव्हचा क्रायटेरिया काय आहे? आणि यंदाच्या उन्हाळ्यामध्ये असं काही घडेल असं वाटतं का? ओके. हीट वेव्ह म्हणजे काय आहे, की ज्यावेळी तापमान हे 40पेक्षा जास्त असणं गरजेचं असतं हीट वेव्ह क्रायटेरियामध्ये आणि अ, ते सरासरीपेक्षा 4.5 अंश सेल्सिअसनी जास्त असणं गरजेचं आहे. आत्ताचा जो ट्रेंड आहे यामध्ये काही ठिकाणी 5 पर्यंत गेला आहे विदर्भातल्या काही ठिकाणी.
परंतु इतर ठिकाणी ते 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनीच जास्त आहे. त्यामुळं सगळीकडेच हीट वेव्ह आहे असं नाही, पण विदर्भामध्ये नक्कीच काही डिस्ट्रिक्टसाठी हीट वेव्ह क्रायटेरिया सॅटिस्फाय झालेला आहे. डायरेक्ट डिस्ट्रिक्टची नावच सांगायची झाली तर त्यामध्ये अकोला आहे, त्यानंतर अमरावती आहे, वर्धा आहे आणि मध्य महाराष्ट्रातले काही मराठवाड्यातले काही जिल्हे ज्यामध्ये परभणी, हिंगोली, त्यानंतर जालना आहे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक हे आहेत आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली या डिस्ट्रिक्टसाठी आपण हीट वेव्हचा येलो वॉर्निंग दिलेली आहे आणि 17 तारखेला ती वॉर्निंग अजून काही डिस्ट्रिक्ट्समध्ये वाढण्याची शक्यता आहे 17ला. 18 तारखेला जसं मी म्हणालो की दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे आणि इतर ठिकाणी जसं विदर्भात आणि मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर किंवा मग विदर्भातील धाराशिव असेल तिकडे सुद्धा तिथे पावसाची शक्यता आहे आणि इतर ठिकाणी हीट वेव्ह आहे. तर हीट वेव्ह जी आहे पूर्वेकडे सरकताना दिसते 17-18 तारखेनंतर आणि त्यावेळी वादळी पाऊस त्याची जागा घेताना आपल्याला दक्षिण मध्य महाराष्ट्र असेल किंवा मध्य महाराष्ट्रातला बराचसा भाग असेल किंवा मराठवाडा असेल यामध्ये दिसतंय. सर, आपण बघतोय की यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्टमध्ये काय फरक आहे? किती डिग्रीचं डिफरन्स आहे? तापमानाचं जर बघितलं तर हीट वेव्हसाठी आपण जर 40च्या पुढे तापमान असेल आणि 4.5 अंश सेल्सिअसनी जास्त असेल तर अशा वेळी आपण हीट वेव्ह डिक्लेअर करतो आणि त्यासाठीचा आपला येलो अलर्ट देतो. आणि हेच जर तापमान 6.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त जात असेल तर अशा वेळी ऑरेंज आणि रेड डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन आपण ऑरेंज पण देऊ शकतो किंवा रेड पण देऊ शकतो. पण येलो अलर्ट हा जर हीट वेव्ह क्रायटेरिया सॅटिस्फाय होत असेल तर देतो आणि 6.5 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जर म्हणजे सरासरीपेक्षा जास्त गेलं 40पेक्षा जास्त असेल तर अशा वेळी आपण ऑरेंज ऑब्लिक रेड असा अलर्ट देतो. तर सध्या येलो अलर्टच बऱ्याच ठिकाणी आहे. सर, पुन्हा एकदा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की पुणेकरांसाठी पुढचे 3-4 दिवस कसे असतील? येणारे 2 दिवस तापमान असंच असण्याची शक्यता आहे, परंतु जसं मी सांगितलं 19 मेनली पुण्यासाठी 19 तारखेनंतर ढगाळ वातावरण राहून तापमानामध्ये 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी घट होण्याची शक्यता आहे. नक्कीच जसं सरांनी सांगितलंय, पुण्यासाठीचं तापमान जर आपण कन्सिडर करायला गेलो तर पुढचे 2-3 दिवस तापमान असंच राहणार आहे. त्यानंतर 19 नंतर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांचा पाऊस होऊ शकतो. पुण्यामध्ये ढगाळ वातावरण सुद्धा असू शकतं. थोडक्यात काय की आत्ता खूप जास्त जरी उन्हाळा असला किंवा खूप जास्त उकाडा जाणवत असला तरी सुद्धा पुढच्या 2-3 दिवसांनंतर अवकाळी पावसाची शक्यता आहे, ज्याचा फटका अर्थातच शेतकऱ्यांना बसू शकतो, पिकांना बसू शकतो. त्यामुळे त्याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरीकडे जी हीट वेव्ह आली आहे की काय असं जे म्हटलं जात आहे, सध्या तरी तसं काही वातावरण नाहीये, मात्र तरीही ऊन इतकं जास्त आहे की प्रत्येकानं लहान मुलांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची आणि स्वतःची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.